नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आम्ही आता पुण्यात चाललो आहोत. तर पुण्यामध्ये मी काय घेऊन चालली आहे ते तुम्हाला दाखवते पुढे जाऊन. तर तुळशी बागेत चालले आणि गर्दी असेल तुळशी बागेत कदाचित, पण मी जेवढं तुम्हाला दाखवता आलं ना तेवढं दाखवणार नक्कीच. तर इथे आद्विक, दिशू आणि मी आणि त्याचे पप्पा चाललो आहोत पटकन बाईकवरतीच. म्हटलं पटापट जाऊन येऊ. तर इथे आता मला गावाला पण जायचं आहे, तर थोडंफार वस्तू घ्यायच्या आहे, त्याच घेणार आहे. तर चला मी पटकन आता जाते आणि नंतर तुमच्याशी बोलते. तर हा शनिवार वाडा आहे. तर एखाद्या दिवशी मी नक्कीच हा शनिवार वाडा तुम्हाला दाखवेन. एका दिवशी वेळ भेटला ना तर येईल नक्की. आणि इथे आहे दगडूशेठ हलवाई गणपती. तर इथं आत्ताच पाहणार तर किती गर्दी आहे. तर पुढे पण खूप गर्दी राहणार आहे. तर म्हणून मग जेवढं शूट करता तेवढं, कारण की मला पटापट घ्यायचं आहे. तो 2-3 वस्तू जे की माझ्या बहिणीने मला सांगितल्या होत्या, तर त्याच घ्यायच्या आहे आणि पटकन मग जाणार आहे. तर इथे पाहू शकता मला आता जे घ्यायचं आहे ते भेटतं की नाही बघते, कारण की तिने मला फोटो पाठवले ते तसं इमेजेस मला तसे वस्तू भेटल्या तर घेते मी. आणि इथं पाहू शकता दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन पण झालेलं आहे आणि तुम्हाला पण दर्शन झालं पाहू शकता इथे. तर मला तर लय भारी वाटलं इथे ना. थोड्या वेळ गाडी थांबली म्हणून मला मस्त छान लांबून का होईना पण दर्शन झालं इथे. आणि आता आपण जाऊ पुढे, याच्या पुढेच तुळशी बागेमध्ये. तर हे मूळचंद मिल आहे. मूळचंदमधल्या तुम्हाला माहिती साड्या खूप भारी भारी भेटतात आणि डायरेक्टच आपल्याला मिलमधूनच आपल्याला डायरेक्ट येत असतात मूळचंदच्या. तर त्याच्यामुळे इथे खूप वर्षापासून म्हणजे 1982पासून महाराष्ट्रात सर्वात स्वस्त कपडे मूळचंदमध्ये मिळतात. तर इथं ते पण आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इतके भारी भारी सर्व ज्वेलरी आहे. यूज अँड थ्रो अशी ज्वेलरी भेटते. बेडशीट्स म्हणजे जे घरगुती साहित्य आहे ना ते खूप असं कमी किमतीमध्ये भेटतात. टॉप वगैरे भरपूर खूप काही तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि नंतर मग मी घरी आले, लवकरच आले. जे घ्यायचं आहे ते म्हटलं चला आता. तर पहिल्यांदा तर देवपूजा करून घेते, दिवा वगैरे लावते, सर्व झाडझूड करून घेतले. आल्यावर फ्रेश झाले आणि आता दिवा अगरबत्ती लावून घेते देवाजवळ आणि नंतर तुमच्याशी बोलते. मी पटकन स्वयंपाक करायला सुरू करते आणि स्वयंपाकामध्ये पटकन वरण भात भाजी असं करणार आहे कैरी. तर पटकन साधं सिंपल हलकं फुलकं जेवण करून घेणार आहे तयार. पटकन आता इथं डाळ कुकर लावून देते एक साईडला, पटापट आवरून घेते, कारण की खूप जास्त थकलेले आहे आणि स्कूलची कामं चालू आहे. नुकतंच माझं जनगणनेचं ट्रेनिंग पण झालं आत्ताच, म्हणजे लागोपाठ एक ना एक कशी कामं चालू आहे सध्या. तर त्याच्यामुळे मग मला वेळच भेटत नाही, म्हणून मग सध्या आपले व्हिडिओ पण खूप कमी येत आहे. जसं मला शूट करता येईल जसं करेल, कारण की आता खूप जास्त ऊन पण आहे, त्याच्यामुळे ना गरमीमुळे अजिबात इच्छा होत नाही बाहेरून आल्यानंतर व्हिडिओ शूट करणं किंवा नाही का काही गोष्टी दाखवणं.
तर त्याच्यामुळे मग जेवढं माझ्याकडून शक्य होतं तेवढं मी सध्या करते. अथवा लवकरच ही कामं सर्व आटोपले ना तर आपले लवकरच रुटीन ब्लॉग येतील, लवकरच डेली ब्लॉग, रोजचे माझं रुटीन काय काय मी करते ते सर्व तुमच्यासोबत मी शेअर करेल डेलीमध्ये. पण आता सध्या तरी तुम्ही समजून घ्या की थोडे थोडे मी मध्ये मध्ये टाकत जाणार आहे. तर जेवढे पण टाकेल तेवढं थोडंसं म्हणजे मला वाटेल ते छान छान गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता ट्रॅव्हलिंग करण्याचं पण दाखवेन मी, नाशिकला जाणार ते पण थोडंफार दाखवेन. तसं असं ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेनच मी. तर इथं पटकन आता एक साईडला कुकर लावलं, भात लावलेला आहे आणि मला पटकन आता मटकी करायची आहे. तर वरण भात मटकी असं छान मस्त आजचं जेवण असणार आहे. हेल्दी पण आहे आणि झटपट होणारं आणि हलकं फुलकं पण आहे. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शक्यतो हलका आहार आणि हेल्दी आहार घ्या. आणि अशक्तपणा जास्त येतो त्याच्यामुळे हेल्दी पण पाहिजे, म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन्स वगैरे मिळतील. आणि हलकं पण असायला हवं, पचायला पण पाहिजे तसं जेवण तुम्ही जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न. दही, ताक ह्या गोष्टी घ्या उन्हाळ्यामध्ये. जास्त चिंचेचं पाणी, चिंच आणि गुळचं पाणी पण प्या. त्याने बरेचसे युरिनचा त्रास हा कमी होतो आणि युरिनच्या त्रासापासून आपण वाचू शकतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही जणांना खूप जास्त युरिनचा त्रास होतो. त्याच्यामुळे चिंच आणि गुळचं पाणी एकदम बेस्ट आहे. माझ्या व्हिडिओमध्ये आहे, त्याची रेसिपी पण आहे, शॉर्ट व्हिडिओ की लाँग व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही बघा. तो मागच्या वर्षी मी टाकलेला होता उन्हाळ्यामध्ये. तर ते पण घ्या तुम्ही. खरंच खूप त्याचा फायदा होतो आपल्याला. तर इथे पटकन आता इथं तुम्ही पाहता साईड टू साईड मी स्वयंपाक पण करून घेते. आणि आज बऱ्यापैकी माझी रिझल्टची कामं ही आटोपली गेलेली आहे. कारण की मी नंतर बँकेमध्ये पण माझं काम होतं ते कंप्लीट करून आले. नंतर मग बरेचसे आज दिवसभरामध्ये भरपूर अशी कामं माझी झालेली आहे. आणि मग संध्याकाळपर्यंत थकून जाते, पूर्ण थकते, अजिबात स्टॅमिना राहत नाही माझ्यामध्ये. आणि असं वाटतं की कधी पटकन हे आवरून पटकन झोपून घ्यावं असं वाटतं. सध्या खूप जास्त दमून जाते मी. तर मला ना काही गोष्टी मला आणायच्या त्यासुद्धा मी विसरून जाते. आता मला बाकीचं बॅग पण भरायची आहे, गावाला 2-3 दिवसासाठी जायचं आहे. ती पण धावपळ आणि उन्हाळ्याचा दिवस आहे, जायची तर काही इच्छा नाही उन्हाळ्यामध्ये. इकडं तिकडं पण जायचं आहे, जावं लागणार आहे. तर त्यामुळे नाहीतर मग खरंच तुम्हाला सांगते खूप जास्त ऊन असल्यामुळे ना बाहेर निघण्याचीच इच्छा होत नाही. तर इथे आद्विकचं मेन म्हणजे मला आद्विकचं म्हणजे त्या मुलांचं ना असं वाटतं की आजारी नको पडायला उन्हामुळे, म्हणून मग वाटतं. कारण की मुलं आजकाल खूप जास्त आजारी पडत आहे उन्हामुळे. त्यांना खूप जास्त उष्माघाताचा हा त्रास व्हायला लागलेला आहे. डिहायड्रेट व्हायला लागलेले आहे मुलं. आपण सुद्धा मोठे लोक पण डिहायड्रेट होत आहे जास्त. त्याच्यामुळे काय होतं, चक्कर सारखं, अशक्तपणा जास्त यायला लागलेला आहे शरीरामध्ये. तर ह्याच गोष्टी होत आहे सध्या. तर त्याच्यामुळे मग वाटतं नको. पण आता चला काय करणार, काही गोष्टी आहे त्या कराव्याच लागतात. तर इथे पटकन आता मी मटकीची भाजीसाठी ना मस्त छान लसूण घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, हळद, गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड आणि लाल तिखट असं घालून मस्त छान ते कुटून घेत आहे खलबत्त्यामध्ये. आणि खलबत्त्याची चव ही काय वेगळीच येते, जेवणाला रुचकर लागतं, छान लागतं. तर ते पटकन आता कुटून घेते आणि इकडे लगेचच मी करायला घेणार आहे. आणि साईड टू साईड किचनसुद्धा क्लीन करून घेत असते मी. किचनमध्ये अजिबात पसारा करायचा नाही, कारण की किचनमध्ये लगेच आवरलं ना पटकन कामं होता, मग एकदमच आवरायला पण खूप कंटाळा येतो. आणि मी पटापट आवरून घेत असते जसं जसं वेळ भेटतो तसं. तर आता पटकन होऊन जाईल. इकडं आता लगेच वरणाला फोडणी देऊन देते, इकडं भात होईल आणि एका तिन्ही शेगड्यांवरती मी पटापट करून घेते. म्हणजे माझं बरोबर 30 मिनटामध्ये स्वयंपाक रेडी होऊन जातो. जेवणाच्या आधीच मी बनवत असते, म्हणजे मला ना परत खूप जास्त वेळ तिथं किचनमध्ये थांबण्याची गरज नाही. 30 मिनटामध्ये तिन्ही गॅसवरती मी करून घेते पटापट. आता हे गॅसवरती ना वरणाला फोडणी देऊन देते, लगेच मधल्या गॅसवर मस्त ठेवून देणार, उकळे आणून घेणार आणि इकडे मटकी करून घेणार. म्हणजे मग माझं आहे ना झटपट हा स्वयंपाक होतो. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गरमीमुळे ना अजिबात किचनमध्ये थांबण्याची इच्छा नाही. इथं काय झालं, किचनमध्ये फॅन पण नाही आहे, त्याच्यामुळे जास्तच गरम होतं. कधी चॉपिंग करताना कसं फॅन वगैरे लावून देता येतं, पण मला मला फॅन बसवायचा होता मागच्याच वर्षी, पण तो पण राहून गेला. असंच एक कामं राहूनच जातात. पण आता मला खरंच वाटतं बसून घ्यायला पाहिजे.
कारण की हा उन्हाळासुद्धा मी पुण्यालाच आहे आता, अजिबात गावाला नाही तर दरवर्षी मी मेचा महिना मे जूनमध्ये तर गावालाच असते. पण ह्यावर्षी जनगणनेमुळे मला अजिबात सुट्टी नाही आहे, त्याच्यामुळे मग मी इकडेच राहणार आहे पुण्याला. तर असं वाटतं की बसून घ्यावं. तर बघेन मी आता कसं माझ्याकडनं शक्य होतं तसं. तर आता इथे पटकन वरणाला मस्त छान अशी फोडणी देऊन घेत आहे मी. आणि मस्त असं साधंसुद्धा मस्त साधं वरण भात आणि अशी भाजी मटकीची एकदम जेवणाची चव वाढवते. आणि लग्नामधल्या जेवणाची मला तर आज आठवण आली. ते लग्नामध्ये ना मस्त वरण भात मटकीची भाजी खायला लय मज्जा येते पंक्तीमध्ये जेवायला. तर आता मस्त आणि वरणाला जेव्हा पण तुम्ही फोडणी देणार ना हिंगाचीच फोडणी द्या. तर कारण की हिंगाच्या फोडणीने अजून चव येते आपल्या वरणाला. तर तिथं मस्त छान हिंग टाकून घेतलेला आहे आणि अशी मस्त कडक अशी फोडणी देते मी. आणि माझ्या ना फोडण्या खूप जास्त कडक असतात, अशा एकदम स्ट्रॉंगली फोडणी देते. सर्व घरामध्ये वास दरवळतो, अक्षरशः खोकला येऊन जातो. आधी तर दरच म्हणते मम्मा काय केलं, मम्मा काय केलं असं तो बोलत असतो मला. तर तो ना त्याला लई जास्त तिखट लागत असतं आणि म्हणतो काय मम्मी तू करते स्वयंपाक असं कशी करते, त्याचे लई प्रश्न असतात. तर आता इथे पटकन मीठ वगैरे घालून घेते आणि त्याच्यानंतर मग लगेच पटकन मी आता आवरून घेते बाकीचं स्वयंपाक. आता झाला आहे वरणाला फोडणी, आता साईड टू साईड लगेच मी भाजी पण करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने झटपट असं माझा स्वयंपाक होऊन जातो. आणि इथं पटकन आता मटकी करायला घेतलेली आहे आणि मटकी करून घेते पटापट. आणि मटकी साधी सिंपल करणार आहे. मस्त छान जिरे थोडंसं आहे ना लसूण कांदा टोमॅटो हे टाकून आणि मस्त छान कुटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आणि मटकी टाकायची, साधी सिंपल फोडणी द्यायची. पण इतकी भारी लागते ना. आणि फक्त वाफेवर शिजवायची आहे आपल्याला, अजिबात त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. पाणी घातल्याने ना चव निघून जाते, म्हणून मग अशा पद्धतीने मी करणार आहे. तर इथे छान मस्त अशी फोडणी देते मी. तर इथे पाहू शकता मस्त मला तर मटकीची भाजी खूप दिवस झाले मी केलीच नव्हती. म्हटलं चला आता आज करूया. आणि कडधान्य पण मध्ये मध्ये खाल्ले पाहिजे मुलांनी. तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता वरण भात आहे तर करून घेऊ. मी पटकन आता फोडणी देऊन घेते. आणि असं माझं दिवसभराचं रुटीन धावपळीचं असतं, अजिबात वेळ नसतो मला तरी सध्या तरी. आणि आता जनगणनेचं काम सुरू होईल ना तर दोन्ही टाईमाला सकाळ आणि संध्याकाळच्या टाईम जावं लागणार, कारण की उन्हामध्ये शक्यच नाही जनगणना करणं. सकाळच्या वेळेस लोक मिळतील आणि संध्याकाळी मिळतील शक्यतो, त्याच्यामुळे 200 घरं कवर करणं एकदमच अनिवार्य आहे. 200 घरं पूर्ण करावेच लागतील. त्यामुळे मग मला ना असं नियोजन करावं लागेल, एका दिवशी ॲटलिस्ट 10-10 12-12 घरं तरी करावे लागेल, नाही तर 15-15 असं ह्या टाईपमध्ये तरी घरं घ्यावी लागतील. तेव्हा मग माझे पूर्ण होतील सर्व घरं. तर इथे छान मस्त तर फोडणी देते. आणि अक्षरशः टॅन झाली स्किन, रोज रोज उन्हात जाऊन ना टॅन झाली सध्या तरी माझी स्किन. आणि लवकरच आता हे कामं संपले ना मस्त छान मी हायड्रा फेशियल करेल मस्त छान, कारण की खूप जास्त आता धावपळसारखं उन्हामध्ये बाहेर असते मी, तर त्याच्यामुळे पूर्ण टॅन झाली, लालसर पडलेली आहे. तर अशी माझी धावपळीची कामं सध्या तरी चाललेली आहे. आता पटकन आज माझा स्वयंपाक होईलच, थोडाच राहिलेला आहे, आता झाला आहे. आता फक्त भाजी आहे ना ती वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि ऑलमोस्ट आपला स्वयंपाक झालेला आहे. साईड टू साईड मी सर्व बाकीचं आवरूनसुद्धा घेतलेला आहे. अजिबात किचनवरती पसारा पण ठेवत नाही, मी लगेचच आवरून घेते. आणि आता फक्त वाफेवर शिजून घेणार. थोडंसं प्लेटवरती पाणी घालून घ्यायचं, जेणेकरून आपली भाजी लागत नाही आणि छान पाणी वळतं त्याला आणि मस्त शिजते. त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीने भाजी बनवत असते. आता इथं सर्व किचन मी क्लीन करून घेते, पुसून वगैरे घेते. आणि अशा पद्धतीने तुम्ही नियोजन केल्यानंतर झटपट स्वयंपाक होतो, अजिबात वेळ लागत नाही. आणि झालं आहे आता माझा स्वयंपाक, आता अजून 10-15 मिनटामध्ये पूर्ण होऊन जाईल. तर मी पूर्ण किचन पण आवरून घेतलं साईड टू साईड. आणि आज मस्त मटकी वरण भात असा बेत आहे आमचा जेवणाचा. तर वरणाला चांगले उकळी येऊ देणार, मस्त भात आणि इथं मटकी वाफेवरती आता होते आपली. नंतर पूर्ण स्वयंपाक झाला का दाखवते तुम्हाला. आहे इथे मस्त अशी कैरी जेवणासोबत थोडी पिकलेली आहे, कैरी चिरली. त्याच्यानंतर इथे आहे राईस, त्याच्यानंतर इथे आहे आपली मटकी मस्त अशी वाफेवर केली आहे आणि वरण.
तर आता मस्त जेवण आम्ही करतो. तर आजचा स्वयंपाक रेडी झालेला आहे. साधं सिंपल वरण भात मटकीची भाजी आणि कैरी, छान मस्त साधं सिंपल जेवण, हलकं फुलकं. तर असं जेवण मी बनवलं तर जेवण करतो. आजचा व्हिडिओ इथं सेंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.